दंडवत प्रणाम. माहूर गडावरील स्थान वंदन आपण करत आहोत. मागच्या 3 व 4 भागामध्ये आपण विंझाळे तळे, अळर्क राजा भेटीस्थान वंदन केलेले आहेत. आजच्या भागामध्ये आपण स्थान क्रमांक 10 व 11 वंदन करणार आहोत. त्यातील यदुराजा ज्ञानप्रदान स्थान व रुचिक ऋषी भेटस्थान वंदन करत आहोत. येथील लीळात येथील संत महंताकडून आपण ऑडिओच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत. वनदेव हे अळर्क राजा भेटीस्थानापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. तर चला मग वनदेव परिसरातील जे स्थाने आहे ते आपण वंदन करूया. साईडला हे घनदाट जंगल आपल्याला दिसत आहे आणि या परिसरातून सध्या माझी एकट्याची भ्रमंती चालू आहे. सगळीकडे हे जंगल आपल्याला दिसत आहे. वनदेव इथून 3 किलोमीटर आहे आणि आपण सध्या आता तिकडे निघालेलो आहोत. यदुराज संस्थान वनदेव या ठिकाणी आपण आलेलो आहोत. प्रथम आपण स्थान क्रमांक 10 वंदन करूया, जे यदुराजा ज्ञानप्रदान स्थान होय. हे स्थान अळर्क राजा भेटीस्थानापासून 2 किलोमीटर अंतरावर पूर्वाभिमुख गुंफेत आहे. या स्थानास वनदेव असेही म्हणतात. या स्थानाची लीळा श्री दत्तात्रेय प्रभूंनी येथे यदुराजास ज्ञान दिले. श्री दत्तात्रेय बालक्रीडा अध्याय 6.
मी सध्या रुचिक ऋषी वरप्रधान जे काही स्थान आहे या स्थानावर आलेलो आहे। सध्या या ठिकाणी नवीन बांधकाम चालू आहे। स्थान क्रमांक 11 रुचिक ऋषी भेटी स्थान। हे स्थान यदुराजा ज्ञानप्रदान स्थानापासून दक्षिणेस 1 फरलांग अंतरावर आहे। या स्थानाची लीळा श्री दत्तात्रय प्रभूंनी येथे रुचिक ऋषींना भेट दिली व त्यांना एकसारखे काळ्या रंगाचे 500 घोडे दिले। श्री दत्तात्रय बाळ क्रीडा अध्याय 9। सविस्तर लीळा येथील आपण संत महंताकडून श्रवण करूया। थांब एक मिनिट। दंडोत प्रणाम। आज श्री क्षेत्र माहूर गडावरील हे जे स्थान आहे ते कोणतं आहे? रुचिक ऋषी वर प्रधान जे स्थान आहे याच्यावर आलेले आहोत आणि येथील जी माहिती आहे आपण श्रवण करूया। तर त्रेतायुगामध्ये रुचिक नावाचा एक ऋषी होता। तर त्यांनी फार तप केलं तर मग एकदा आकाशवाणी झाली की तू आता लग्न कर, भरपूर तपश्चर्या केल्या, तुला आता लग्न कर। मग अशी आकाशवाणी झाली। मग आता ते त्या विचारात पडला लग्न कर म्हणता, मला आता मी म्हातारा झालो, एवढ्या वेळात मला कोण दिला आता मुलगी बा। तेवढ्यात तिथं नारद मुनी आले। मग ते ऋषीला नमस्कार केला। मग विचारलं काय झालं ऋषीमुनी, एवढं चिंतित काय? तर मग ऋषीमुनी म्हणायला लागले की मला आता आकाशवाणी झाली की लग्न कर, मला आता कोण दिला आता या वयामध्ये मुलगी? तर मग तो नारद मुनी म्हणे की तुम्ही जा म्हणे, गांधी राजा नावाचा एक राजा आहे, त्याची राजकन्या आहे, ती तुम्ही मागा म्हणे, तो देईल म्हणे तुम्हाला। मग तो ऋषी गेला तिकडं, आपलं रुचिक ऋषी ते गांधी राजाकडं त्याची कन्या मागायला। आता ते राजाला थोडं संकट पडलं, आता या ऋषी याला आपली कन्या कसं काय द्यावं, आता म्हातारा न द्यावं तर आपल्याला शाप देईल। मग आता ते काय करावं? मग त्याने एक अट घातली की मी तुला माझी कन्या देतो म्हणे, पण माझी हे अट आहे म्हणे की मला 500 शामकर्ण आणून दे। शामकर्ण कसे? ज्याचे कान काळे आणि रंग पूर्ण सफेद असे 500 घोडे मला एकसारखे आणून दे, तर मी माझी कन्या तुला देतो, असं त्यांनी पण घातलं। कोणाला? त्या रुचिक ऋषीला। रुचिक ऋषी म्हणे ठीक आहे म्हणे, आणून देतो म्हणे तुला, तुझं काय असेल ते। मग तो गेला ब्रह्माकडे, त्याच्या पिताकडे, त्यांना विचारलं आता काय करू म्हणे, मला 500 घोडे पाहिजे। मग त्याच्या ब्रह्माने सांगितलं की तू माहूरला जाय, सह्याद्री पर्वतावर, तिथं दत्तात्रय प्रभूची हे कर, आराधना कर, ते तुला देतील। मग इथं त्यांनी तपश्चर्या केली, आपलं दत्तात्रयाची आराधना केली। मग त्यांनी इथं देव प्रसन्न झाले त्याला, आणि मग देव म्हणे माग म्हणे काय पाहिजे? तो म्हणे मला 500 घोडे पाहिजे म्हणे देवा। तर देव म्हणे हे घे, अक्षता घे म्हणे, आणि हे जाऊन ते रुद्रपूरचा एक तळ आहे त्या तळ्यामध्ये टाक म्हणे, आणि टाकताना ते तुला घोडे भेटतील, पण ते घोडे निघताना मागं बघू नको, जर मागं बघशील तर ते पाषाण होऊन जाशील, ते घोडे जे असेल ते पाषाण होऊन जाशील। तो म्हणे ठीक आहे। मग तो रुद्रपूरला गेला, ते तळ्यामध्ये अक्षता टाकले, अक्षता टाकून ते आता ते घोडे निघायला लागले, तो ऋषी चालायला लागला। त्याला कुठं राहवलं जातं, ते घोड्यांचा आवाज, किंकाट हे सगळं, त्याला वाटलं खरंच येत आहे की नाही घोडे आपल्या पाठीमागं आहे की नाही, एवढे 500 घोडे। त्यानं असं मागवून बघितलं तर सगळे ते पाषाण झाले। आता पण रुद्रपूरला बरेच आपल्या 12 घोड्याचं स्थान आहे, असे म्हणजे पाषाण बरेच असे तिकडे म्हणजे म्हणजे तिथं ते दगड सगळं झालते आपले घोडे। मग तो ऋषी परत हे झाला, परत तिथं आला, परत त्याने ही केली, तपश्चर्या केली, परत देवाला प्रसन्न करून घेतला। आणि मग ते म्हणे ठीक आहे म्हणे, आता ही शेवटची वेळ म्हणे। मग परत त्याला अक्षत दिले, परत जाय म्हणे, पण आता मागवून बघू नको म्हणे। मग तो परत गेला रुद्रपूरला, तिथं परत अक्षता टाकल्या। मग यावेळेस त्यांनी मागवून बघितलं नाही, थेट राजाकडे गेला, कोणा? गांधी राजाकडे। तिथं गेला, त्या राजाला त्याचे 500 घोडे दिले, आणि मग त्या राजाने आपली पुत्री त्या ऋषीसोबत विवाह करून दिला। मग त्याचेच पुत्र आपले रुचिक ऋषीचे हे जमदग्नी आणि विश्वामित्र हा तिला तो राजश्री म्हणजे राजकुमार होता, पण ते ब्राह्मणासारखं त्याचं वर्तन सगळं ऋषीसारखं। आणि हा जमदग्नी
ऋषी असून क्षत्रियासारखं ते सगळं वर्तन असं या ठिकाणी. म्हणजे इथं देवानी ऋषीला 500 घोडे दिले, हे ते स्थान आहे, इथं महत्वाचं आहे. दत्तात्रय महाराज की जय. मी सध्या रुचिक ऋषी वरप्रधान जे काही स्थान आहे या स्थानावर आलेलो आहे. सध्या या ठिकाणी नवीन बांधकाम चालू आहे आणि सायंकाळची वेळ आहे. स्थान दर्शनासाठी माझी ही परमेश्वर कृपेने हे कार्य सध्या चालू आहे. दंडोत. दंडोत प्रणाम. माहूरगडी येथील अनेक स्थान आपण सध्या वंदन करत आहोत. दत्तात्रय प्रभूंचे पदस्पर्शाने वास्तव्याने पावन झालेली ही पवित्र भूमी, श्री चक्रपाणी प्रभूंच्या सहवासाने पावन झालेली भूमी, या भूमीमध्ये सध्या मी भ्रमंती करत आहे, स्थानवंदन करत आहे. सध्या एकट्याचाच प्रवास चालू आहे आणि हा आपल्याला जंगल दिसत असेल समोर. सागवनी जंगल आहे, घनदाट असं हे जंगल आहे आणि अशा पद्धतीने हा माझा प्रवास सध्या चालू आहे. केव्हा भेट देशी दत्तात्रय प्रभू. पुढील भागामध्ये आपण श्री दत्त शिखर परिसरातील स्थाने वंदन करणार आहोत. त्यातील शंकराचार्य वरप्रधान स्थान, तेथील लीळा, ज्ञानशक्ती स्वीकार स्थान, तेथील लीळा, परशुरामास भेट देणे, तेथील स्थान वंदन आणि तेथील लीळा देखील आपण श्रवण करणार आहोत. तर पुढचा भाग अवश्य पहा, पण चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये जरूर लिहा. श्री दत्तात्रय प्रभू भगवान की जय. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम. आता मी जे दत्त शिखर आहे या स्थानाकडे निघालेलो आहे.